कुर्ल्याचा एक दंत हेच का नाव ठेवण्यात आलं या गणपती बाप्पाला? गेले 5-6 वर्षापासून आम्ही सर्वे केलं किंवा पूर्ण कुर्ल्यात बघितलं. बरेच मोठे मोठे मंडळ आहेत. कोण महाराजा आहे, कोणी नाव दिलंय, कोणी महाराजा दिलंय, भरपूर नावं दिलं. एकदंत ह्या कुर्ल्यात एकही नाव नाही. आणि एकदंत हे गणपती बाप्पाला त्याच्या दाताच्या कारणाने दिलंय, म्हणून हे नाव आम्ही ठरवलं आणि ठेवलंय. तर हे गणपती बाप्पाचं नाव ठरवताना ऍक्च्युली खूप कॉम्प्लिकेशन्स आले असतील, कारण प्रत्येक मंडळाने आपापले नाव ऑलरेडी घेऊन सेटल झालेले. बरोबर. तर कशा प्रकारे योजना बोलू शकतो किंवा प्लॅन केलं होतं की लाईक काय डोकं लावलं होतं ह्याच्या मागे की एक दंत हे करण्यासाठी? 2 वर्षे आम्ही पूर्ण ह्याचं माहिती घेतलं, पूर्ण कसं काय करणार. प्रत्येक मंडळात भेट घेतले. आपल्या मंडळाचे सगळे पोरांनी याच्यावरती मीटिंग घेतली व विश्वास घेतला की काय नाव ठेवायचं, काय नाही, टायटल काय द्यायचं. कारण मंडळ 43 वर्षापासून चालू आहे. माझ्या हाती 5 वर्षापासून लागले. तर प्रत्येक वर्षी माझा प्रयत्न आहे की आम्ही नवीन काय करू, आपल्या लोकांना काही नवीन दिशा दाखवू, आपण लोकांना जोडू. कारण गणपती हा सण चालू झाला आहे लोकांना जोडण्यासाठी. तर लोक कसे आपल्याकडे जुळतील ह्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आणि नाव देण्यामध्ये आपल्या मंडळाच्या प्रत्येक माणसांनी आपलं श्रेय दिलं व आम्ही हे नाव निवडताना व्यवस्थित नाव निवडून हा नाव दिलं.